तू डॉन तन्ने अरे गरे बेटे खेल खेलेगा खिलाड़ी और साफ रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा बाप तो बाप रहेगा गोली गोली चलेगी गोली पे गोली चलेगी गोली गोली चलेगी गोली पे गोली चलेगी आज भुसावळ नगरपालिकेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट व विरोधी पक्ष भाजपा यांची राजकीय कुरघोडी आपल्याला बघायला मिळते. संत गाडगे बाबा नगरपालिका दवाखाना हा स्थलांतरित करण्याचा प्रश्न हा इथे भुसावळ शहरामध्ये उपस्थित झालेला आहे आणि त्याला धरूनच आजची पत्रकार परिषद रिपब्लिकन सेनेतर्फे आम्ही घेत आहोत. संत गाडगे बाबा रुग्णालय हे गेल्या अनेक वर्षांपासून भुसावळ शहरामध्ये आहे आणि या रुग्णालयातून गोरगरीब कष्टकरी वृद्ध महिला यांचा इलाज तिथे कमी खर्चामध्ये होतो. याकरिता रुग्णालयामध्ये या लोकांना त्रास आता वाढलेला आहे आणि हा स्थलांतर झाल्यामुळे या गोरगरीब जनतेवर इतर भारही त्यांना सोसावा लागेल आणि हा भार त्यांना सोसावा लागू नये त्याकरिता रिपब्लिकन सेना सर्वप्रथम ही मागणी करते की संत गाडगे बाबा हे रुग्णालय तिथून स्थलांतरित होऊ नये. त्यासोबत सध्या सुरू असलेल्या नगरपालिकेमध्ये सभागृह व इतर व्यवस्था होऊ शकते, परंतु फक्त दवाखान्यात त्याच ठिकाणी स्थलांतरित करायसाठी हे प्रयत्न तिथे चालू आहेत. यासोबत प्रशासकीय कारभार हा खूप वेगळ्या पद्धतीने सुरू आहे. भुसावळ अवर्ग नगरपालिका असतानाही भुसावळ शहरामध्ये 10 ते 15 दिवसाआड पाणी येतं. त्यासोबत भुसावळमध्ये रेल्वे अतिक्रमणधारकांचा प्रश्न आताही आवासून उभा आहे, परंतु याकडे लक्ष न देता दवाखाना हा स्थलांतरित करायचा घाट हा भुसावळ नगरपालिकेमध्ये चालू आहे. याला रिपब्लिकन सेना हे कडाडून विरोध करीत आहे आणि रिपब्लिकन सेना याकरिता रस्त्यावर पण उतरायला तयार आहे. नक्कीच दवाखाना हा लवला गेला नाही पाहिजे याकरिताच आम्ही आज इथे पत्रकार परिषद घेत आहोत आणि त्यांनी जर U-टर्न मारलेला असेल तर त्यांनाही समजलेलं आहे की जनभावना काय आहे आणि लोकशाही मार्गाने आणि संविधानाच्या चौकटीत जर त्यांना त्या पद्धतीने काम करायचं असेल तर त्यांनी संविधानाच्या चौकटीत जे जनतेच्या हिताचं काम आहे त्यासाठी त्यांनी नक्कीच प्रयत्न केला पाहिजे. हे संपूर्ण भुसावळात जे राजकारण सध्या सुरू आपण बघताय निवडणूक झाल्यानंतर हे तुमच्या नजरेसमोर काय आहे? आजचा जो राजकीय हेतू बघता भुसावळ शहरातील जनतेने सत्ताधाऱ्यांना पण योग्य प्रमाणे निवडून देण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांच्यावर वाट ठेवण्यासाठी बहुमतामध्ये विरोधी पक्षाला ठेवून यांचे जे चुकीचे कामं होतील त्यावर प्रतिबंध ठेवण्यासाठी इथे विरोधकांना बसवलेले आहे. परंतु यांचं जे राजकारण चालू आहे एक भुसावळ शहरासाठी एक सापनाथ झालेला आहे आणि एक नागनाथ झालेला आहे. त्यामुळे सध्या जनतेसाठी यांनी कामं करण्याच्या जागी हे एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या मालिका इथं चालू केलेली आहे. तरी यांनी एकमेकांना विश्वासात घेऊन भुसावळ शहराचा कसा विकास होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. एकंदरीत भुसावळचं चित्र आपण पाहिलं असतं तर स्वच्छता फार प्रमाणात आहे. जागोजागी रस्त्यावरती कचरा तुंबलेले आहेत आणि काही दिवसापूर्वी आपण सुद्धा मागणी केली शौचालयाची. काय सांगाल? ज्या पद्धतीने आपण गेल्या 20 वर्षापासून बघतोय की भुसावळ बस स्टॉप पासून ते साईबाबा मंदिरापर्यंत एकही शौचालय मुतारी इथे आपल्याला अस्तित्वात दिसत नाहीये. 20 वर्षा अगोदर बऱ्याचशा ठिकाणी मुतारी वगैरे होत्या, त्यामुळे महिलांना, वृद्धांना, दिव्यांग व्यक्तींना शौचालयात जाण्यासाठी अडचण येत नाही होती. परंतु गेल्या 20 वर्षामध्ये या तिथून गायब झालेले आहे. तरी आम्ही नगराध्यक्षांना हीच मागणी केलेली आहे की बस स्टॉप पासून ते साईबाबा मंदिरापर्यंत नगरपालिकेने त्यांची व्यवस्था करायला पाहिजे.
आज ज्या पद्धतीचं वातावरण आपल्याला दिसतंय, सर्वात जास्त तर पत्रकार लोकांच्या नजरेआडून काहीच लपत नाही. आज ज्या पद्धतीने राष्ट्रवादी गटातून पत्रकार परिषद घेतल्या जाते, त्याला उत्तर देण्यासाठी भाजपाकडून पत्रकार परिषद घेण्यात येते. ही यांनी एक फक्त तू मारण्यासारखं कर, मी रडण्यासारखं करतो, अशी परिस्थिती येथे निर्माण झालेली. परंतु आमचं यांना हेच मागणी आहे, सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना, की ज्या पद्धतीने विरोधकांनी निवडणुकीच्या अगोदर एकमेकांना म्याने देऊन एकमेकांचे नगरसेवक बिनविरोध काढण्याचा ज्या पद्धतीने प्रयत्न केला, त्याच पद्धतीने भुसावळच्या जनतेलाही हीच अपेक्षा आहे की दोन्हींनी एकट्टे मिळून भुसावळ शहराचा विकास केला पाहिजे. परंतु आज सध्या तरी ही परिस्थिती आपल्याला निदर्शनास येत नाही. प्रशासनही आज ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे त्या पद्धतीने काम झालेलं नाहीये. परंतु आता भुसावळ शहरातील जनतेने नवीन नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून दिलेले आहे. आता यांच्यावरती जबाबदारी आहे की येणाऱ्या दिवसामध्ये त्यांनी भुसावळ शहराचा कसा विकास केला पाहिजे. आज ज्या पद्धतीने भुसावळ शहरामध्ये अनेक कामं अशी आहेत की ते आजही पेंडिंग पडलेले आहेत. आज अमृत योजनेमधील जलकुंभाचा प्रश्न आहे, त्यासोबत अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रश्न आहे. हे आजही त्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने प्रशासनाने करण्यासाठी असमर्थ ठरलेले. परंतु यावर काहीतरी व्हायला पाहिजे अशी भुसावळकरांची अपेक्षा आहे आणि हीच अपेक्षा घेऊन आज आम्ही येथे बसलेलो आहोत. प्रशासनानेही त्याचकरिता आजी माजी आमदारांच्या भांडणामध्ये प्रशासन बी हतबल झालं आणि यामुळे भुसावळ शहराचा विकास हा खुंटला. आता हा विकास व्हायला पाहिजे याकरिता नवीन आलेल्या नगराध्यक्षांनी ते प्रयत्न केले पाहिजे. कारण नवीन आलेल्या नगराध्यक्षांना आम्ही भेटलो त्यावेळेस त्यांच्या तोंडून एकच शब्द ऐकण्यात आला की भावना विचारून सांगते. परंतु जनतेने त्यांना एक सर्वसामान्य नारी म्हणून त्यांना निवडून दिलेला आहे. तर आमची ही अपेक्षा आहे की तुम्ही कोणालाही विचारा, परंतु भुसावळ शहराचा विकास हा झाला पाहिजे याकरिता तुम्हाला तिथे नगराध्यक्ष या खुर्चीवर बसवलेलं. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संसारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संसारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संसारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.